सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी ब्लॅक फ्रायडे सेलमधनं काय काय गोष्टी घेतली अल्टा ब्युटीमधनं. सो विदाउट फर्दर अडो लेट्स गेट If you haven't subscribed my channel, please take a moment and subscribe. So yeah, let's get started with the video. सो फर्स्ट मी लॅनकॉम ब्रँडमधनं हे 3 प्रोडक्ट्स घेतले आहेत. मी वन बाय वन शेअर करेन. सो फर्स्ट इज द लॅनकॉम कन्सिलर. हे त्यांचं अल्ट्रा वेअर ऑल ओव्हर कन्सिलर आहे, मल्टी कन्सिलर, अँड इट स्टेज अप टू 24 hours. आय रिअली डोंट नो की ते स्टे करेल की नाही, बट लेट्स सी. मी त्या चष्मा काढणार आहे. तर मी हे मार्सचे ब्रश यूज करते. आय ऍक्च्युली डोंट नो, बट या मी बिगिनर आहे. आउच. सो आय एम जस्ट लर्निंग मेकअप, सो प्लीज डोंट जज. सो हा माझा शेड एकदम, आय डोंट नो की हा फर्स्ट टाइम आहे जो माझा शेड मॅच एकदम परफेक्ट झाला आहे माझ्या हिसाबचे. मी असं थोडं थोडं येते. सो I forgot to tell you guys the shade. So this is the 435. मी ते पॉपअप पण करेन. सो मला फक्त इथे लिप्सच्या इथे पिगमेंटेशन आहे आणि थोडस आईसच्या इथे. सो मी तेवढंच फक्त लावते. मी युजली जर बाहेर जायचं असेल तर हे फाउंडेशन मी स्किप करते, बट मी रोज मेकअप नाही करत. सो कन्सिलर इज माय बेस्ट फ्रेंड. And actually, if you have this, you don't need a foundation, but just that मी घेतलंय. सो मी ते पण लावून दाखवणार आहे. एकदम ब्लेंड करते प्रॉपरली. ओके, सो आता कन्सिलर ब्लेंड झालेला आहे. नाव इट्स टाइम फॉर फाउंडेशन. सो हे मार्सचं आय डोंट नो, मी ह्याची लिंक तुम्हाला म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये देईल. टूल्स ऑफ टायटन करून ह्याचं नाव आहे. सो दिस इज माय फर्स्ट ब्रश सेट, अँड आय रिअली थिंक की म्हणजे इफ यू आर बाईंग समथिंग न्यू, यू कॅन ट्राय समथिंग इट्स अ लिटल चीप, अँड देन जर तुम्ही यूज करणार असेल तरच यू कॅन बाय न्यू. सो आय गॉट कॉम्बो मिळालेलं आणि मी इकडे प्राइस सगळी पॉपअप करेन विथ द पिक्चर्स. सो या, आणि ह्याच्यामध्ये विटॅमिन ई पण आहे, प्लस हे ऍक्ने प्रोन स्किनसाठी म्हणजे सुटेबल आहे. सो दॅट वॉज द मेन थिंग फॉर मी, की मी फाउंडेशन असं हातावरती घेऊन ब्लेंड करते आणि कन्सिलर मी डिरेक्टली यूज करते. आय डोंट नो मी अशी का करते, बट आय एम लर्निंग मेकअप. सो या, हा पण शेड मला माझ्या म्हणजे मी फर्स्ट टाइम एवढा शेड मॅच बघितला आहे. डोंट फॉरगेट युअर नेक, नाहीतर ते त्याचा कलर वेगळा दिसेल. सो जेव्हा तुम्ही डिरेक्टली फाउंडेशन जर हातावरती नाही घेतलं आणि ब्लेंड केलं तर ते खूप जास्त निघतं आणि
असं केलं तर जरा कमी निघतं, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मला असं वाटतं आणि मी खूप बघितले आहेत व्हिडिओज म्हणून या. सो दिस इज द बेस. यू कॅन सी म्हणजे काही मी एडिट नाही केलंय. माझ्या फुल शेड मॅच मी एकदम जवळ आले कसं तरी वाटतंय मला ते बघून. बट या लुक ॲट द शेड मॅच. दिस इज द फर्स्ट टाइम की मला म्हणजे असं कोणतं शेड मॅच मिळाला आहे कोणत्या फाउंडेशन मध्ये. अँड या आणि हे ब्रश एवढं स्मूथ आहे, लाईक एकदम स्मूथ आहे. जर तुम्हाला बाय करायचं असेल, इफ यू आर न्यू, बाय दिस वन. इट इज वर्थ इट. मी नंतर मला धुवा लागेल, ते नंतर धुते मी. ओके, सो या. So this is my current favorite duo of makeup right now, and this is the best purchase of 2024 in makeup category. And I don't know if I'm going to use this lipstick right now because I actually wanted to go with like a some maroon kind of lip कारण की मी असं black घातलंय तर I don't know. Maybe दाखवेन मी. So this is माझी स्टोरेज फुल झालेला. Okay, I am back. So this packaging of this brand, I don't know, it feels so luxurious, but म्हणजे this is my first, like, I don't know, मला याची पॅकेजिंग या ब्रँडची खूप आवडली. Look at the packaging. You have to just press and it comes. Wow, मस्त आहे. So मी आता आय डोंट नो, मी दाखवते. सो दिस इज द शेड. मला कधी असं न्यूड शेड्स कधी मिळालं नाहीये जेव्हा पण मला लिपस्टिक मी शोधत असते तर बेसिकली. आणि दिस इज द फर्स्ट टाइम की मला असं माझ्या ब्राऊन स्किनला मॅचिंग कोणता शेड मिळाला. सो आय वॉज सो एक्सायटेड आणि मी घेऊन टाकला. इट इज लिटल एक्सपेन्सिव्ह बट आय थिंक चांगल्या लिपस्टिक मध्ये इन्व्हेस्ट करणं इज अ वर्थ इट बिकॉज ऑलमोस्ट 1 इयर ती जाईल मला वाटतं. आणि त्याचं पॅकेजिंग किती लक्झरियस आहे. आय रिअली लव्ह दिस. सो हा असा शेड आहे. आणि मी आता आय थिंक सो ऑफ कॅमेरा लावणं चांगलं आहे बिकॉज मला असं दिसत नाही, बट ठीक आहे, आय ट्राय. सो हा शेड आहे आणि इट कॉम्प्लिमेंट्स माय स्किन टोन असं मला वाटतं. बट ह्याच्यावरती हे जात नाही, आय नो राईट नाव. मला असं एकदम रेड लिप करायचा होता बट बिकॉज ऑफ दिस व्हिडिओ आणि मी स्वॉच करतच होती, सो आय थॉट की आय शो यू गाईज. सो दिस इज दिस लिपस्टिक जे मी ह्याच्यात का टाकलं. ओके, सो दिस इज दिस लिपस्टिक जी मी आता घातली म्हणजे दिस इज द लिपस्टिक जी मी आता वेअर केली आहे. स्वॉच म्हणजे एकदम मस्त न्यूड लिपस्टिक आहे ज्याच्यामध्ये कोणत्या आपण ब्राऊन स्किनला सूट करेल. आणि आता मी माझे केस सोडते, मला असं वेगळं वाटत होतं. सो या, दिस इज माय मेकअप लुक युझिंग जस्ट 3 प्रोडक्ट्स जे मी आता बाय केले होते अल्टा ब्युटी मधनं. अँड नाव गोइंग टुवर्ड्स द सेकंड पार्ट इज द माय. मी काय पाडवल्याशिवाय राहत नाही. आता आपण स्किन केअरकडे वळूया. असं हे होतं, मी मेकअप इतकंच घेतलं होतं आणि मी विचार केला की आय डोंट वॉन्ट मोर मेकअप बिकॉज मी नाही इतकं करत. बट हे असं होतं की ॲज आय एम ॲक्ने प्रोन स्किन, आय डोंट वॉन्ट टू गेट ब्रेकआउट्स अँड एव्हरीथिंग. अँड दिस इज ट्रान्सफर प्रूफ makeup. So yeah, and it literally has good ingredients. So you can invest in good makeup once and then you don't have to purchase again and again because लवकर संपतं. आणि ह्याची क्वांटिटी पण खूप जास्त चांगली असं मला वाटतं. म्हणजे जर तुम्ही रोज वापरत असेल तरी 6-7 मंथ्स तर 6-7 मंथ्स आरामात जाईल असं मला वाटतं. आय डोंट नो, मी रोज नाही वापरत. मी वीक एकदा दोनदा जर असं काही शूट करायचं असेल किंवा काय तरच वापरते, नाही तर डेलीसाठी मी जस्ट लिप ग्लॉस लावते. नाव मूव्हिंग टुवर्ड्स द स्किन केअर पार्ट ऑफ द ब्लॅक फ्रायडे हॉल. सो द माय फेवरेट ब्रँड जे मी मला त्याचा
आज यूज केला आहे. दिस इज द क्लिनिक मॉइश्चर सर्ज. यू कॅन सी की मी ऑलरेडी हे डब्बी ऑलमोस्ट खतम झाली आहे. मी एमपीज मध्ये जेव्हा व्हिडिओ बनवेल तेव्हा मी ह्याचं सगळं नीट सांगेल. बट आय हॅव गॉट द बिगर व्हर्जन. सो दिस वॉज ऑल्सो ऑन सेल आणि आय थॉट वॉज अ गुड पॉइंट वेन, म्हणजे जर सेल असेल तर इट्स बेटर टू बाय ऑन सेल रादर दॅन पेईंग द होल प्राइस. सो या, अँड इफ यू आर म्हणजे जर तुमच्या आजूबाजूला कोणता आउटलेट मॉल असेल तर आउटलेट मॉलमध्ये हे खूप स्वस्त मिळतं, तिकडे पण होतं. बट मला अल्टा ब्युटीमध्ये डिस्काउंटवरती पण मला डिस्काउंट मिळालाय. सो या दॅट अ प्लस पॉइंट. तुमच्याकडे काही असं डिस्काउंट कुपन असेल या फिर यू सर्च ऑन गुगल अल्टा ब्युटी कुपन कोड्स, देन तुम्हाला मिळेल. तर हे 90 ml चा आहे. तो आय विल शो यू. त्याचे बॉक्सेस मला माहिती नाही का की एवढे टफ का असतात उघडायला. सो हा एवढा मोठा टब आहे. ओके, मी असं मला भीती वाटते हे पडायला नाही पाहिजे माझ्याकडनं. म्हणजे हरकते बघून मला नाही वाटत, सो मी ठेवून देते. बट या, हे माझं आता फेवरेट मॉइश्चरायझर झालेलं आहे आफ्टर सिरावे. नाही म्हणजे सिरावे, इफ आय कन्सिडर सिरावे और क्लिनिक, आय विल चूज क्लिनिक. बट सिरावे इज लाईक पॉकेट फ्रेंडली, लाईक इफ यू कम्पेअर इट विथ क्लिनिक. सो या, ते म्हणून. बट आय फील लाईक म्हणजे कधीतरी चेंज केलेलं बरं. हे संपल्यावरती मे बी आय कॅन गो बॅक टू सिरावे, कारण की ते जरा पॉकेट फ्रेंडली वाटतं मला. आणि त्याच्याबरोबर मला फ्रीबीज पण मिळालेल्या आहेत. ह्याच्या हे फुल हे पर्स. सो हे आहे त्यांचं गाईड, म्हणजे काय काय प्रोडक्ट्स आहेत आणि त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे. सो दिस इज द क्लिनिक हॅपी. हे मी आता हे मारते. मी असं नेकला आणि हाताला असं मारून हे करते. सो दिस इज अ गुड फ्रेग्रन्स. मला हा खूप आवडलाय. बट मी फक्त ठेवून दिलाय जेव्हा असं कुठे बाहेर जायचं असेल ट्रॅव्हल करताना. इट्स व्हेरी हँडी. अँड आय गॉट, म्हणजे मला इफ यू बाय ॲट, म्हणजे जर तुम्ही $50 बाय केलं काही गोष्ट तर अल्टा ब्युटीमध्ये एक मस्कारा फ्री मिळत होता. अँड आय गॉट this pouch as well. So this pouch contains this 2 mascaras. So this is the Clinique High Impact Mascara. हे 2 मिळाला, म्हणजे हे 2 मिळाले. अँड देन आय गॉट अ मिनी व्हर्जन ऑफ द मॉइश्चर सर्ज. दिस इज अ क्यूट. हे नाही वापरणार आहे बिकॉज आय डोंट नो, म्हणजे कुठे असं ट्रॅव्हल करताना इट्स व्हेरी हँडी रादर दॅन टू ट्रॅव्हल विथ दिस बिग टब ऑफ मॉइश्चरायझर. So yeah, this was all it about the Black Friday sale haul. I know की मी असं काही स्प्लर्ज केलं नाहीये. जे मला पाहिजे होतं गोष्टी आणि ते सेलवरती होतं तेच मी घेतलं, बिकॉज आय एम ट्राईंग टू नॉट स्पेंड मनी अ लॉट. So yeah, and that's about it for this video. I'm going to link all the links that I have bought in the description box below and all the Nykaa links as well, because हे Nykaa मध्ये पण मिळतं. आणि मे बी जेव्हा सेल चालू, आता सेल नाही आहे बट जेव्हा पण येईल तेव्हा यू कॅन ऍड इन युअर कार्ट. सो दॅट्स व्हॉट आय थिंक. सो यू कॅन बाय ऑन सेल. अँड मी पण तेच करते. मी असं कधी सेलचा इंतजार करते बिकॉज आय फील सो जे सेम प्राइस आपल्याला सेलमध्ये मिळालं तर सेलमध्ये का नाही घ्यायचं. सो या, इट्स लाईक माय माइंडसेट. आय डोंट नो अबाउट यू, बट या, मी आता जास्तच बडबड केली आहे. आता ते दिसतच आहे. आणि आता मी चालली आहे कुठेतरी बाहेर. आय एम गोइंग टू ट्राय टू व्लॉग टुडे ॲज वेल. सो स्टे ट्यून फॉर दॅट ॲज वेल. ते ह्याच्यानंतर मे बी मी ते व्लॉग टाकेल. आत्ताच मी स्टार्ट करेल ह्याच्यानंतर. सो या, आय नो मी खूप दिवसांनी टाकलाय. अँड डू लेट मी नो की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि काही फीडबॅक असेल तर नक्की द्या. आय ट्राय टू change any format if you give me feedback. So yeah, hey, kitty weird. Okay, so see you very soon. Bye bye.